कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यातील अनधिकृत वाळू उपशावर स्थानिक महसूल विभागाचं दुर्लक्ष असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. गांधारी नदी, सावित्री नदी पात्रामध्ये वाळू उपसा करण्याची कोणतीही परवानगी नसताना वारेमाप वाळू उत्खनन केलं जात आहे. तर येथील स्थानिक तलाठी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यानं वाळण, भावे, बीरवाडी, गांधारी नदीपात्राच्या परिसरात अनधिकृतपणे वाळूचे मोठे उत्खनन केले जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. जलसंपदा विभागाचे नियम पायदळी तुडवत या विभागात नदीमध्ये JCB लावून उत्खनन केले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करतात. अनेक वेळा तक्रारी देऊन देखील याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत संशय व्यक्त होतोय. यामुळे नदीपात्रात वाळू आणि रेसगा उपसणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करणार कधी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जे वाळू किती काढले वाळू? आहे तेवढी. हो काय, कशी ब्रास देता? 3000 रुपये. 3000. नाव काय तुमचं? नाव सांगा. व्हिडिओ कशाला करता पण? मी पाहिजे ना, मी सांगतो ना तुम्हाला. चल. परमिशन घेतलेली आहे तुम्ही? तालुक्यात कोणाला परमिशन आहे तर माझ्या एकट्यालाच परमिशनची गरज आहे. हां बरोबर, पण नाव सांगा ना. माझा मैनुद्दीन ढोकले. हो काय, किती दिवस झाले काढताय? दुसरा दिवस. हो काय, मग आता इथून काढून कोणत्या नदींना काढताय? तुम्हाला माहित नाही का कुठली नदी? नाही ना. मला पण नाही माहित. हो काय, अरे बंद कर गाडी. गाडी इथं उतरला. बरं. ट्रॅक्टर पलटी झाला तर पाण्यात? हो. हां का वाळू होती का त्या ट्रॅक्टरमध्ये? ट्रॅक्टरमध्ये वाळू होती, तुमचा कामदार म्हणत होता. मग तुम्हाला माहित नाही का? अहो मी काय बोलतोय? सर भाईंना भाई येतील, भाई बघतील. मुदशीर भाई. मुदस्सीर भाईनं परमिशन दिले? मला माहित नाही कोणाला परमिशन दिले का. तालुक्यात कोणाला परमिशन आहे का? हां बरोबर. बशीर चितकर माल काढतोय त्याला परमिशन आहे का? बरोबर. तिथं चिपळूणकर काढतात त्याला परमिशन आहे का? जावेद इसारेला परमिशन आहे का? मग शासनाकडनं परमिशन घ्यायची नाही? कोणाला साहेब परमिशन आहे तालुक्यात? बरोबर बरोबर. तुम्ही आणि मी काय नवीन आहो का भाई? मी काय नवीन आहे का तुमच्या? हो बरोबर आहे.